उपांत्य फेरीचा पहिला सामना नवलादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध नवलादेवी वॉरियर्स. नाणेफेक जिंकली होती नवलादेवी स्पोर्ट्स क्लब या संघाने आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. कर्णधार संकेत या संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळतोय. त्याने आधी देखील 2 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन आलाय. खरं तर कर्णधाराची देखील महत्वाची जबाबदारी असते. आपण ज्यावेळी पूर्ण संघ खेळत असतो, सांघिक खेळ जरी असला तरी कर्णधाराचं विशेष लक्ष असतं प्रत्येक खेळाडूवरती. कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने तो खेळाडू वापरायचा हे देखील महत्वाचं असतं. आणि संकेत या संघाचं प्रतिनिधित्व करताना चांगली कामगिरी आतापर्यंत केली आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन आलाय. नवलादेवी वॉरियर्स बॅटर ऋषिकेश, परेश आणि ऋषिकेश. नवलादेवी वॉरियर्स दोन्ही सलामीवीर आपण या खेळपट्टीवरती पाहतोय. चला ऋषिकेश आणि परेश. पहिला चेंडू राऊंड द विकेट. क्या बात आहे. बॅकफुटवर खेळायचा प्रयत्न करतो, कट करण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न या ठिकाणी फसतोय. उपांत्य फेरीचं दडपण दोन्ही संघांवरती पाहायला मिळतंय. गोलंदाजी करताना आपण पाहतोय निवृत्ती. पहिलाच निर्धाव चेंडू जर्सी क्रमांक 1 चा खेळाडू आपण पाहतो निवृत्ती. मोठा फटका पाहायला मिळाला मिड विकेट दिशेच्या क्षेत्राला. इथे मात्र 2 धावांसाठी प्रयत्न होतोय आणि 2 धावा या ठिकाणी मिळतील. मिड विकेट दिशेला खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मिळाल्या आहेत. पहिला चेंडू निर्धाव होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रहार केलाय. विजय प्रदीप 11 या संघाचा कर्णधार पाष्टेवाडी. या संघाचा कर्णधार कुठे असेल तर त्यांनी समालोचन कक्षाच्या ठिकाणी यायचंय. समांतर रेषेत पंचांचे हात म्हणजेच अतिरिक्त धाव या ठिकाणी वाईटच्या रूपात. धावसंख्येत भर, धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3. 2 चेंडू, धावसंख्या 3. पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. क्या बात आहे. कमबॅक करताना पाहायला मिळतोय निवृत्ती. क्या बात आहे. निवृत्ती चांगली भेदक गोलंदाजी करतो आहे. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत झाले आहेत आणि 3 धावा आपण पाहिल्या आहेत. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतोय. संकेत असेल त्या ठिकाणी संघाचा कर्णधार. मी मगाशी उल्लेख केला कर्णधार महत्वाची भूमिका बजावत असतो कायम प्रत्येक सामन्यामध्ये, कारण आपल्या खेळाडूला कशा पद्धतीने हाताळायचं हे देखील महत्वाचं आहे. 4 चेंडू झाले आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 4. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतो मिड विकेट क्षेत्राच्या दिशेला आणि चांगला झेल पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक त्या देखील तैनात होता आणि माघारी परतावं लागतंय. मोठा झटका असेल परेशच्या रूपानं. चला न्यू बॅटर मैदान दाखल होताना विशाल. न्यू बॅटर स्ट्राईकला असेल विशाल. पाष्टेवाडी. चला आपलं गडवर या ठिकाणी पाठवायचं आहे. नाणेफेक उपांत्य फेरीचा दुसरा सामना पाष्टेवाडी विरुद्ध CMC. चला थोडं घाई करायचं. धावत आहे मित्रा. पाष्टेवाडी धावत यायचंय. चला पुढील चेंडूसाठी सज्ज. राऊंड द विकेट. खोलवर टाकलेला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू होता परंतु क्या बात आहे. चांगला थ्रो टेकन पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय. 2 धावा या ठिकाणी मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 6. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. ऋषिकेश आणि विशाल. विशाल याला आपण पाहतोय खेळपट्टीवरती खेळताना.
परेश मात्र तंबूत माघारी परतताना आपण पाहायला मगाशीच चांगला झेल या ठिकाणी घेतला होता. चला पाष्टेवाडी लवकर नाणेफेकीचा काय कळून घ्यायचं आपण. गोलंदाजी मार्कवर अविनाश याला आपण पाहतोय. जर्सी नंबर 19 नंबरचं टी शर्ट परिधान केलेला खेळाडू ओव्हर द विकेट. क्या बात आहे. मिड विकेट दिशेच्या क्षेत्राला आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेलबाद. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. ही जमेची बाजू जर असेल आपल्या संघाची तर आपण सामना नक्कीच जिंकू शकतो, कारण क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असतं. तसं प्रत्येक बॅटर मैदानात दाखल होताना आपण पाहतोय संदीप याला ऋषिकेशला माघारी परतावं लागते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु चांगला झेल पाहायला मिळाला मिड विकेट क्षेत्राच्या दिशेला. संदीप थोडीशी घाई करायचं मित्र. चला क्या बात आहे. शाबाश. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. वेळ लक्षात घेता आपल्याला अजून सामने खेळवायचे. उपांत्य फेरीचा पहिला सामना स्ट्राईकवर असेल संदेश माफ संदीप डावखुरा गोलंदाज आणि पंचांचा निर्णय अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळून देईल. वाईटच्या रूपाने 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 7. 1 चेंडू. धावसंख्या 7. 19 नंबरची टी शर्ट परिधान करून क्या बात आहे. खोलवर टाकलेला चेंडू. इथे मात्र यॉर्करचा प्रयत्न होता. खोलवर टाकलाय चेंडू आणि यश मिळत आहे त्या अविनाश याला. 1 धाव या ठिकाणी मिळेल लेग बायच्या रूपाने. धावसंख्येत वाढ. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज. थोडासा भेदक मारा पाहायला मिळतोय. गती आहे या गोलंदाजीच्या गोलंदाजीमध्ये. कमालीचा थ्रो पाहायला मिळतोय आणि इथे माघारी परतावं लागतंय संदीप याला. क्या बात आहे. चांगला थ्रो चांगला कलेक्ट केला होता आणि तितकाच चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब थोडंसं वर्चस्व गाजवताना पाहायला मिळत आहे. कर्णधार सातत्याने आपल्या खेळाडूंना सूचना देतो आहे. 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानात दाखल होताना आधी पुढील चेंडूसाठी सज्ज आहे. आदमी आता बॅटची कडा घेऊन विकेट कीपर के दस्तानों में. क्या बात आहे. चांगले यष्टिरक्षक पाहायला मिळते या ठिकाणी. माघारी परतावं लागतंय. यष्टिरक्षक संजय गुरव चांगलं विकेट किपिंग पाहिली त्यांच्या कडून. आपण सातत्यानं बॅटची कडा घेतली. इथपर्यंत आवाज आला समालोचन कक्षापर्यंत. चांगला झेल या ठिकाणी घेतलाय. चंद्रकांत न्यू बॅटर मैदानात दाखल होताना क्या बात आहे. मला वाटतं हॅट्रिक झाली असावी बहुधा. हॅट्रिक आहे. हॅट्रिक. अभिनंदन अविनाश. अभिनंदन. पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली आहे. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब चा हा खेळाडू अविनाश याच्याकडून पिछाडीवरती पडलेला दिसतोय संघ नवलादेवी वॉरियर्सचा. न्यू बॅटर सुदांत. न्यू बॅटर मैदानात दाखल होताना शेवटचा चेंडू. अविनाश 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पंचांचा निर्णय सरळ रेषेत हात आले. अर्थात वाईड अतिरिक्त धाव या ठिकाणी देऊन जाईल. धावसंख्येत वाढ. 10 धावा धावफलकावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती परंतु दिशा थोडीशी भरकटली आहे या चेंडूवरती. 10 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. थोडस गतीमध्ये मिश्रण करावं लागेल. क्या बात आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. षटकार. शेवटच्या चेंडूमध्ये आला षटकार. पूर्ण
षटक जे चांगलं हाताळलं होतं शेवटच्या चेंडूवरती मात्र थोडंसं निराश असेल कारण का षटकार आलाय आणि धावसंख्येत वाढ झाली 16. आता मात्र समीकरण असेल 12-17 असं. जे समीकरण 10 वर येऊन थांबलं होतं ते समीकरण आता आलंय 16. म्हणजे विजयासाठी कंपल्सरी चेस असेल 17 धावा तुम्हाला कराव्या लागतील नवलादेवी स्पोर्ट्स क्लबच्या संघाला. 12-17 असं समीकरण आहे. चांगला पहिल्या डावात चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती परंतु षटकार आलाय आणि षटकारानं समीकरण बदललंय. थोड्याच वेळात करणार या 12 चेंडूमध्ये काय घडतंय कारण हा षटकार खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. जर हा षटकार ज्यांनी लगावला आहे त्यांचा संघ जर या ठिकाणी जिंकला तर खरंच या षटकाराचं खूप महत्व असेल. आणि मला असं वाटतं की नवलादेवी स्पोर्ट्स क्लब हा संघ देखील तितकाच बलाढ्य आहे. हा देखील 17 धावा करू शकतो. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. चला चला घाई करा. नवलादेवी वॉरियर्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि दोन्ही सलामीवीर आपण मैदानात पाठवायचे आहेत. यानंतर विजय प्रदीप 11 विरुद्ध CMC. CMC win the toss and decided to bat first. CMC या संघानं नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. या सामन्यानंतर लगेचच विजय प्रदीप 11 या संघानं आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 2 टोकाला 2 संघ उभे आहेत तिथून सुरुवात करायची आपलं क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. चला थोडं स्पीडअप करा नवलादेवी वॉरियर्स. चला चला नवलादेवी. चला दोन्ही सलामीवीर संकेत आणि मला वाटतं अविनाश ज्यानं शेवटचं षटक हाताळलं होतं. शेवटच्या चेंडूमध्ये षटकार आला होता अविनाश परंतु त्याला देखील कमबॅक करावा लागेल आपल्या संघासाठी कारण तो षटकार भरून काढायचा आहे. मला असं वाटतं की तो षटकार नक्कीच भरून काढेल. या आधीच्या सामन्यात देखील चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली होती. जो षटकार आला आहे तो निश्चितपणे भरून काढायची जबाबदारी त्याच्यावरती असेल. 12-17 असं समीकरण आपण पाहतोय. चला उपांत्य फेरीचा पहिला सामना जो संघ विजयी होईल तो डायरेक्ट अंतिम फेरीत दाखल होईल. चला स्पीडअप करा. यानंतर होणारा दुसरा उपांत्य फेरीचा सामना विजय प्रदीप 11 विरुद्ध CMC. या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार आपण तयार राहायचंय. लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे. गोलंदाजी माळकर आपण पाहतो विशाल याला. चला विशाल जर्सी नंबर 31 थोडस घाई करायची स्पीडअप घ्यायचं थोडासा. स्ट्राईकला आपण पाहतोय संकेत बॅटर संघाचा कर्णधार आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो अविनाश याला. शेवटचं षटक ज्यानं हाताळलं होतं या आधीच्या डावात. स्ट्राईकला असेल संकेत डावखुरा श्रेणीतला फलंदाज. डावखुरा श्रेणीतला फलंदाज आणि त्याला गोलंदाजी सुद्धा डावखुरा श्रेणीतला गोलंदाज स्ट्रेट ड्राइव्ह खेळायचा प्रयत्न केला आणि पहिल्याच चेंडूवरती या एकेरी धावांना या ठिकाणी संघाचं धावगणित उलगडत आहे. एकेरी धावसंख्या होते धावफलकावरती 11-16 असं समीकरण आता असेल. कंपल्सरी चेस आहे याचा विचार करायचा आहे आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचे आहेत. या आधीच्या सामन्यात नवलादेवी स्पोर्ट्स क्लब ज्याने देखील चांगली कामगिरी केली होती परंतु आता हा महत्वाचा सामना आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने कारण इथे जो सामना जिंकेल तो अंतिम फेरीत धडक देईल आणि अंतिम फेरीत धडकणारा ह्या दोघांपैकी कुठला तरी पहिला संघ ठरेल. संख्येचं या ठिकाणी मला कौतुक करायचं कारण संघाचा कर्णधार आहे. क्या बात आहे. चांगला टोललेला चेंडू परंतु त्या ठिकाणी जातोय. पंचांचा निर्णय षटकाराच्या रूपानं. क्या बात आहे. जो षटकार शेवटच्या चेंडूवरती लगावला गेला होता अविनाशाच्या
गोलंदाजी करताना इथे मात्र भरपाई करताना पाहायला मिळतो अविनाश. पहिल्या चेंडूमध्ये षटकार. क्या बात आहे, काय कमबॅक झाला या ठिकाणी. 2 चेंडू धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत ते 7. आता समीकरण आहे 10-10चं. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना पाहायला मिळते नवलादेवी वॉरियर्सचा संघ. इथे मात्र थोडंसं स्लो डाऊन करताना पाहायला देखील मिळते. थोडीशी स्ट्रॅटेजी असते संघाची, गेमला थोडंसं स्लो डाऊन करतात जेणेकरून फलंदाज थोडीशी दिशा त्याची भटकली जाईल या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज आहे. क्या बात आहे, इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतात ते विशाल. 3 चेंडू धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 7. 9-10 असं समीकरण आहे. मी सातत्याने उल्लेख करतो उपांत्यपूर्वचा सामना. या सामन्यात जो विजयी ठरेल तो अंतिम सामन्यात जाणार आहे आणि तिथून कळणार आहे की कोणता संघ त्या चषकाच्या जवळपास जातोय. वाईटच्या रूपानं एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मिळेल. माफ करा, लेग बाईजच्या रूपाने एक धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 8. लेग बाईजच्या रूपात ही धाव होती. 4 चेंडू आतापर्यंत झाले आणि 8 धावा आपण पाहिल्या आहेत. विशाल गोलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवर डावखुरा गोलंदाज आहे. राहुल विकेट आपण पाहतोय. क्या बात आहे, मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षण त्याच्या खाली. 2 धावांसाठी प्रयत्न होतोय. क्या बात आहे, चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. ताळमेची कमी, परंतु 2 धाव पूर्ण केल्यात या ठिकाणी आणि 2 धाव पूर्ण करताच संघाची धावसंख्या होते 10. 5 चेंडू धावसंख्या 10. आता मात्र 7-7 असं समीकरण. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब की नवलादेवी वॉरियर्स दोन्ही संघांच्या नावामध्ये आईचा उल्लेख आहे, नवलादेवीचा उल्लेख आहे. पुन्हा एकदा फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 धावासाठी प्रयत्न आणि इथे मात्र एकच धावावरती समाधान मानावं लागतंय. चांगली खेळी करतो अविनाश, त्यामुळे संकेतचं असं म्हणणं होतं की तूच याच्या पुढची देखील खेळी करावी म्हणून एका धावावरती समाधान मानावं लागतं आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 11. 6-6 असं समीकरण आहे. चला मित्रांनो, विनंती आहे कोणी मैदानात जायचं नाहीये. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना विजय प्रदीप 11 विरुद्ध CMC. या दोन्ही संघांनी तयार राहायचं. CMC या संघाने नाणेफेक या ठिकाणी जिंकली आहे आणि आपण फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विजय आणि प्रदीप 11 या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाला सुरुवात करायची आहे. उपांत्यपूर्वचा दुसरा सामना आपल्या संघांमध्ये पार पडेल आणि आपल्या संघांमधून जो जिंकेल तो देखील अंतिम फेरीत धडक देणार आहे आणि आपल्याला कळणार आहे दादोडे प्रीमियर लीगचा मानकरी कोण ठरणार आहे. सुदान गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो. 6-6 असं समीकरण पाहायला मिळत आहे. सुदान 6 चेंडूमध्ये खरं तर 6 धावा. गोलंदाजावरती प्रेशर असेल. फलंदाज हा त्याच्या शैलीमध्ये फटकेबाजी नक्कीच करणार आहे. अविनाशने दाखवलं होतं पहिल्याच चेंडूमध्ये षटकार आला होता. गोलंदाजी मार्कवर सुदानला पाहतोय. स्ट्राईकला असेल अविनाश. डावखुरा गोलंदाज सुदान बॅटची गाडा घेऊन जातो हवेमध्ये आणि इथे झेल सुटलेला आहे. क्या बात आहे, 2 धावा देखील या ठिकाणी मिळवल्या आहेत. झेल सुटलाय. मला असं वाटतं की सामना देखील हातून निसटला असावा कारण ह्या झेलमुळे या सामन्यामध्ये समीकरण बदललं असतं, परंतु निराश चेहरे सांगून जात आहेत की हा सामना आपल्या हातून थोडासा निसटलाय. 5-4 असं समीकरण आहे. अविनाशचा देखील थोड्या काळासाठी श्वास रोखला गेला असेल कारण बॅटची कडा घेऊन उसळी घेऊन चेंडू हवेत होता. यष्टीरक्षक चांगले यष्टीरक्षक होते परंतु कॅच काही घेता आली नाहीये. पुन्हा एकदा या ठिकाणी मिळेल. 14 धावा झाले आतापर्यंत. 3-4-3 असं समीकरण आहे. मुळाचा झेल जर घेतला असता आता कदाचित या सामन्याचं गणित थोडंसं वेगळं असतं, परंतु ज्या वेळी झेल सुटतो कॅचेस बंद मॅचेस अशी म्हण आहे
ज्यावेळी आपण कॅच सोडतो त्यावेळी आपण पराभवाच्या दिशेनं पुढे सरसावत असतो. 4 चेंडू आणि 3 धावा महत्वाचा चेंडू असेल आताचा, कारण या चेंडूमध्ये ठरणार आहे. हा जर निर्धाव चेंडू आला तर काही रंगत असेल या सामन्यामध्ये. 4-3 असं समीकरण पुढे ओळखायचा प्रयत्न करतो. क्या बात आहे, अचूक टप्प्याचा चेंडू टाकला होता. निर्धाव रूपाचा चेंडू 3-3 असं समीकरण येऊन ठेपलाय. उपांत्य फेरीचा सामना जसं म्हणायला हवा तसं चालू आहे. 3-3 असं समीकरण. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब की नवलादेवी वॉरियर्स, 3 चेंडूमध्ये आपल्याला कळेल कोणता संघ अंतिम फेरीत धडक मारतोय. पोहोचच्या दिशेला खेळायचा प्रयत्न करतोय. 1 धावेसाठी या ठिकाणी 1 धाव मिळेल. 2-2 पुन्हा एकदा समीकरण. कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी 2 धावा करायच्या आहेत आपल्याला 2 चेंडूमध्ये. 2 चेंडू 2 धावा. उपांत्य फेरीचा सामना, पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. मी मगाशीच उल्लेख केला दोन्ही संघांच्या नावामध्ये नवलादेवीचा उल्लेख आहे. 2-2 असं समीकरण. खरं तर मला असं वाटतं थोडासा वेग या ठिकाणी घेतला तर काही हरकत नाही, परंतु थोडीशी घाई करायची आहे कारण उपांत्य फेरीचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वाचा सामना. महत्वाचा चेंडू, वेगळा फटका खेळायचा प्रयत्न केला होता. एका धावावरती समाधान मानावं लागतंय. गरज नसताना देखील आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे. कर्णधार आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडेल असं ठामपणे त्यांनी सांगितलं आहे आणि अविनाशला माघारी परतावं लागतंय. कर्णधार हा विनिंग शॉट आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय का ते पाहायचं आहे. विजयी फटका संकेताच्या बॅटमधून येत आहे का ते पाहायचं. 1-1 असं समीकरण. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आता फेरबदल पाहायला मिळतोय. संकेत असेल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला निवृत्ती. चला, कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडूमध्ये 1 धावा आपल्याला करायचा आहे. जर विजयी आपल्याला व्हायचं असेल, नवलादेवी स्पोर्ट्स क्लब आपल्याला या ठिकाणी विजय संपादन करत असेल तर कंपल्सरी 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता आणि ही जबाबदारी स्वीकारली संघाचा कर्णधार संकेत यानं. मी ही जबाबदारी घेतोय असं ठामपणे सांगितलं आणि स्ट्राईक त्याने स्वतःकडे घेतली आहे. 1 चेंडू 1 धावा. उपांत्य फेरीचा सामना, शेवटचा चेंडू. क्या बात आहे, जसा सामना झाला पाहिजे तसा सामना होतो. धडधड दोन्ही खेळाडूंच्या मनात असेल. 1 धाव करेल. ही गंमत आहे क्रिकेटमध्ये, वारंवार बातचीत करताना पाहायला मिळत आहेत. 1-1 असं समीकरण. नवलादेवी स्पोर्ट्स क्लब की नवलादेवी वॉरियर्स, कोणता संघ पहिल्यांदा अंतिम फेरीत दाखल होईल हे एका चेंडूवरती आपल्याला कळणार आहे. चला, शेवटचा चेंडू. हार्टबीट वाढले असेल संकेताच्या गोलंदाजी मार्कवर. क्या बात आहे, मोठा फटका खेळला आहे आणि इथं मात्र अंतिम फेरीत धडकलेला पहिला संघ नवलादेवी स्पोर्ट्स क्लब. अभिनंदन. सातत्याने 3 सामने जिंकत अंतिम फेरीत दाखल झालेला पहिला संघ आपण पाहतोय नवलादेवी स्पोर्ट्स क्लब. चला, विजय प्रदीप आम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला लवकर थोडंसं घाई करा. या आपण मैदानात यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावा. क्षेत्ररक्षण आपलं फिल्डिंग लावायची आहे. पाष्टेवाडी. चला, CMC आपले दोन्ही सलामीवीर आपण मैदानात पाठवायचे आहेत. चारवाडी चषक